माझे अल्पावधीतच चांगले मित्र झालेले रमेशजी गोंदकर वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या निर्भीड लेखणीनं वंचित आणि गोरगरीब नागरिकांना न्याय देणाऱ्या दैनिक प्रहार परिवाराच्या वतीनं साईबाबांच्या शिर्डीत हॉटेल साई संगम येथे प्रहार रत्न व प्रहार जीवन गौरव पुरस्कार 2024 सोहळा थाटात संपन्न झालाय। या सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अणासपुरे तसेच श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या नेत्रदीपक सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, तर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, पत्रकारिता, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। शिर्डीतील सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यात अग्रेसर असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे नेते, शिर्डी नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा नाट्य रसिक मंचाचे कार्याध्यक्ष रमेश गोंदकर पाटील यांना प्रहार वृत्तपत्राच्या वतीने प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अणासपुरे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अभिनेते मकरंद अणासपुरे यांनी देखील आपल्या भाषणात रमेश गोंदकर यांचा विशेष उल्लेख करत अल्पावधीत रमेश गोंदकर आणि मी चांगले मित्र झालो असून अतिशय मनमिळावू स्वभाव असलेल्या रमेश गोंदकर यांना पुरस्कार प्रदान करताना अत्यंत आनंद होत असल्याची भावना मकरंद अणासपुरे यांनी व्यक्त केली आहे। माझे अल्पावधीतच चांगले मित्र झालेले रमेशजी गोंदकर आज ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं खूप मनापासून अभिनंदन, त्यांना पुढच्या चांगल्या आरोग्यासाठी, चांगल्या कार्यासाठी मनापासून सदिच्छा, शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये हा जो कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाला प्रख्यात सिने अभिनेते मकरंद अणासपुरे, त्याचप्रमाणे शिर्डीच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी त्यांनी जो वेळ दिला आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन, प्रहारच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या पवित्र नगरीमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो। आज दैनिक प्रहारच्या वतीने मला जीवन गौरव पुरस्कार देऊन मला माझे आवडते आयडॉल असणारे सिने अभिनेते मकरंद अणासपुरे, त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थानचे कर्तव्यदक्ष अधिकारी गोरक्ष गाडीकर साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात आलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून स्वागत करतो। या पुरस्काराने सामाजिक बांधिलकी, दायित्व, कर्तृत्व यांची जबाबदारी अधिक वाढवली आहे। या प्रहार परिवाराच्या वतीने व प्रयोजनाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी प्रहार रत्न व प्रहार जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेले सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।